नमस्कार, मी रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। उपवास असेल त्यावेळेला आपण साबुदाणा वडे हमखास करतो। तर आपण आज खूप वेगळी ट्रिक अशी वापरलेली आहे साबुदाणा वडे बनवण्याची। तर तुम्ही बघू शकताय बघा, छान असे मस्त एकदम क्रिस्पी वडे झालेले आहेत। हे वडे खायलाही खूप टेस्टी लागतात आणि तुम्ही बघू शकताय बघा, मस्त असे जम्बो वडे झालेले आहेत। तर चला मग आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 वाटी साबुदाणा रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता आणि तो आपल्याला मस्त असा एकदम छान भिजला गेलेला आहे बघा। तुम्ही बघू शकताय बघा, याचे जे दाणे आहेत ना ते मस्त हातानेच मॅश होत आहेत बघा। तुम्ही पाहू शकताय बघा, ह्याला आपण ते काढून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि हाताने थोडंसं क्रश करून घ्यायचे। तुम्ही बघू शकताय बघा, हाताने थोडंसं मळायचं आहे हे बघा। त्यामुळे ना साबुदाणा वडे तळताना ना ते फुटत नाही ते बघा। आणि याच्यामध्ये आपल्याला 2 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले ते घातलेत मी। बटाटे ही किसून घ्यायचे आपल्याला। अर्धी वाटी इथे मी दाण्याचं कूट घातलेलं आहे। जिरं घातलं इथे मी 1 चमचा। उपवासाला तुम्ही जिरं खात नसेल ना तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल। 2 मिरच्या घातल्यात आपण हिरव्या आणि ते मी चिली फ्लेक्स घातलं 1 चमचा। चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि तुम्ही पाहू शकताय बघा, सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा असा गोळा, जसं पीठ कसं मळतो आपण त्या पद्धतीने असं मळून घ्यायचं आहे बघा। तुम्ही बघू शकताय बघा, ते बाइंड छान होते बघा। थोडंसं पाण्याचा हात घेतला तरी चालू शकतं, जर होत नसेल ना तर पाण्याचा थोडासा हात घेतला तरी चालतो हे बघा। मस्त असे साबुदाणे आपले भिजला गेले आहेत त्यामुळे याचा गोळा खूप छान होतो। तर इथे आपल्याला 1 बटाटा घ्यायचा आहे। इथे मोठा साईजचा मी 1 बटाटा घेतलेला आहे आणि ह्याला बटाट्याला आपण अशा पद्धतीने येते बघा कापायचं आहे बघा। उभी साईड घ्यायची आपल्याला ही आणि उभी साईडच अशी पातळ स्लाइस करून घ्यायची आहे। पातळच करायची, जसं जाड करायची नाहीत आपल्याला। जास्त जर तुम्ही जाड केलत ना तर तेलामध्ये ना ते जास्त चांगले फ्राय होऊ शकत नाही ते बघा आणि आतून ते कच्चे राहू शकतात। त्यामुळे साईज आपल्याला जास्त जाड करायची नाही आहे। तुम्ही बघू शकताय बघा। आता आपल्याला इथे मधोमध एक डिझाईन करून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला पाण्यामध्ये आधी पहिल्यांदा घालून घ्यायचे आहेत, कारण की स्लाइस ना हे पटकन काळे पडतात। त्यामुळे आपल्याला हे पाण्यामध्ये थोडं घालून घ्यायचं आहे आणि पाण्यामधून एक वेळ असं धुवून घ्यायचं आहे स्वच्छ आणि पाणी हे जे पूर्ण असं गाळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकताय बघा, पाणी आता मी इथे काढून घेत आहे आणि स्लाइस आपल्याला असे ठेवून द्यायचे ते बघा। आणि मधोमध आपल्याला एक डिझाईन करून घ्यायची आहे। त्यासाठी इथे मी छोट्या डब्याचं झाकण घेतलेलं आहे बघा। तुमच्याकडे जर डब्याचं झाकण नसेल तर बॉटलचं जरी झाकण असेल ना तरीही चालेल हे बघा। असे मधोमध त्याच्यावरती आपल्याला ठेवायचं आहे आणि हाताने थोडंसं असं प्रेस करायचं आहे बघा। मधोमध ठेवल्याच्यानंतर ना हाताने थोडंसं प्रेस केलं ना की ती डिझाईन निघते बघा। हे बघा, तुम्ही बघू शकताय बघा, जो पार्ट आतमधला असेल ना तो काढून टाकायचा आहे हे बघा। अशा पद्धतीचे आपल्याला हवे आहे ते बघा। आपण जो नाश्ता वडे जो करणार आहे ना त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचेच पाहिजे ते बटाटे। त्यासाठी इथे मी सर्व असे करून घेणार आहे। छान असं थोडंसं प्रेस केले ना की ते अलगद निघतात ते बघा। तुमच्याकडे जर छोटा ग्लास असेल ज्याला काट असते ना तसा ग्लास वापरला तर तरीही चालू शकते बघा। नाहीतर मग कुकीज कटर असेल ना तरी पण चालू शकतो हे बघा। तुम्ही पाहू शकताय बघा। आणि छोट्या साईजमध्ये आपण इथे झाकण घेतलेलं आहे बॉटलचं आणि तेही थोडंसं प्रेस करायचं आहे आणि त्याच्यावरती पण आपण ही डिझाईन करून घेणार आहे, म्हणजे हेही आपल्याला उपयोगात पडू शकतं ते बघा। याचाही आपण नाश्ता करू शकतो। तुम्ही पाहू शकताय बघा। तर अशा पद्धतीने मी इथे सर्व करून घेतलेले आहे ते बघा। आणि जे छोटे छोटे राहिलेले आहेत ना बटाटे ते आपण भाजीसाठी वापरू शकतो। तर आपण नाश्त्याला सुरुवात करायची आहे। जो साबुदाणा आपण तयार करून ठेवलेलं होतं ना पीठ, असं लावून घ्यायचं आहे त्याच्यावरती हे बघा। असं प्रेस करत असं लावून घ्यायचं असं साईडून। तर तुम्हाला हातावरती जमत नसेल ना करायला तर तुम्ही खाली ठेवून जरी केलं ना तरी चालू शकतं। खाली ठेवून एका साईडला असं पूर्ण लावून घ्यायचं आहे आणि नंतर मग दुसरी बाजू लावायची आहे। सुरुवातीला हातावर थोडंसं पाणी घ्यायचं आहे। पाणी घेतल्यामुळे ना हे जे बॅटर आहे ना ते हाताला चिटकत नाही। तुम्ही बघू शकताय बघा, थोडंसं मी हात असा ओला करून ते मिश्रण घेत आहे बघा आणि पटकन हे असं हे होऊन जाते बघा। तुम्ही पाहू शकताय बघा। आणि हे जे वडे आहेत ना ते खायला खूपच टेस्टी लागतात आणि वेगळ्या प्रकारचे आहेत त्यामुळे छानही वाटतात खायला।
तुम्ही बघू शकता बघा, अशा पद्धतीने ते मी करून घेणार आहे. इथं आपला वडा हा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता बघा. तर दुसरा मी इथे वडा करून दाखवते. हात पाण्याने ओला करायचा आहे आणि ओला करूनच हे मिश्रण असं घेतलं ना की हे वडे जे आहेत ना ते फटाफट होतात. हे बघा, तुम्ही पाहू शकता. हे बघा फटाफट एकदम होतात. करायला अगदी सोपे आहेत आणि खायला तितकीच टेस्टी आहेत. तुम्ही पाहू शकता. हे बघा, आपला इथे हा दुसरा वडाही तयार झालेला आहे. तर अशाच पद्धतीने मी इथे सर्व जे आपले पीस आहेत ते मी करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, आपल्या इथे पीस आता हे करून झालेले आहेत. सुरुवातीला एक जो बॅच झालेला आहे आपला तो मी आता फ्राय करून घेणार आहे. एका साईडला मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेलामध्ये हे वडे अजिबातही सुटत नाहीत. तुम्ही बघू शकता. बघा, तेल आपलं छान असं गरम झालं पाहिजे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. आणि एका वेळेला कढईमध्ये आपल्याला 2 किंवा 3च वडे सोडून घ्यायचे. ते बघा, तुम्ही बघू शकता. बघा, माझी कढई छोटी आहे तर मी ते 2च घातलेले आहे. ते बघा, कारण ते चिकटू शकतात त्यासाठी आपण 2च घालून घ्यायचे आहेत. आणि सुरुवातीला अजिबातही झारा लावायचा नाही आहे. 2-3 मिनटानंतर नुसतं असं हलवून घ्यायचं आहे. आणि एक साईडून अशी बाजू आपली झाली की दुसरी साईड आपल्याला करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता. हे बघा, छान असे आपले क्रिस्पी वडे हे तयार झालेले आहेत. वडे आपले मस्त एकदम असे कुरकुरीत झालेले आहेत. हे बघा, या वड्यांना तुम्ही असंचही खाऊ शकता किंवा दही किंवा चटणीबरोबरही खाऊ शकता. मी कसेही खाल्ले तरी वडे हे खूपच छान लागतात आणि टेस्टी लागतात. तुम्ही बघू शकता. हे बघा, आता वडे आपले इथे तयार झालेले आहेत. तर राहिलेले मी दुसरे वडे पण अशाच पद्धतीने मी इथे तळून घेणार आहे. हे बघा, तुम्ही गॅसची फ्लेम अशी मीडियम ठेवायची आहे आणि सुरुवातीला अजिबातही झारा लावायचा नाही आहे. तर तुम्ही बघू शकता. हे बघा, मस्त असे आपले क्रिस्पी वडे इथे तयार झालेले आहेत. खूप छान असे क्रिस्पी झालेले आहेत. मी तुम्हाला तोडूनही दाखवते एक. हे बघा, मस्त एकदम झालेले. बघा, आतून छान असे पोकळ आहेत. बघा, तुम्ही पाहू शकता. हे बघा, छान असे पोकळ आणि मस्तपैकी एकदम टंब फुगलेली आहेत. तर तुम्ही नक्कीच करून बघा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.